किती झाले? खरं तर इथं जरी इथे येऊन सत्कार स्वीकारणं हे सोपं असतं, पण त्याच्या पाठीमागे खूप संघर्ष असतो. एक वेळेस अभ्यास करणं सोपं आहे, पण ग्राउंड करणं किती कठीण आहे हे मी स्वतः अनुभवले आहे. त्यामुळं या संघर्षातून जाऊन सलाखून आपण इथं आलेला आहे. संभाजी जाधव हे माझे सहकारी आहेत, त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे. त्यांनी अभ्यास केलेला, त्यांनी केलेली मेहनत, बऱ्याच वेळेस आलेला अनुभव, आणि दुसरे जे आहेत दीपक गुप्ता, खरं तर त्यांची प्रचंड मेहनत होती, पण थोडीशी नशिबाची साथ नव्हती. 2018 साली आम्ही दोघे सोबतच पळत होतो, एकाच ग्राउंडवर त्या मशुदरी देवीच्या डोंगरामागे पळायचो, आणि ते माझे मार्गदर्शक होते. कारण मी सुरुवातीला शिक्षकी पेशात होतो, मला ग्राउंडचं काहीच माहीत नव्हतं. ते माझं ग्राउंड घ्यायचे, पण दुर्दैव असं झालं की त्यावेळेस त्यांना यश आलं नाही. परंतु जिद्द काय असते ते त्या माणसाकडून शिकावी. त्यानंतर 2019 पासून प्रत्येक परीक्षेच्या मुख्य परीक्षेला ते आहेत, आणि आज रोजी ते PSI या पदावरती विराजमान झालेले आहेत. त्यांचा खूप मोठा संघर्ष आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाचा संघर्ष आहे. खरं तर मी म्हणाल की पोलीस होणं एक वेळेस सोपं आहे, पोलिसाचा बाप होणं अवघड आहे. कारण या ठिकाणी जे त्यांचे आई वडील आहेत त्यांचं खरंच मनापासून कौतुक आणि अभिनंदन. पोलिसाचा बाप झाल्यावर काय वाटतं ते आमचे मित्र राणाजीकडे पाहावं. माणूस दुबळाच आहे, पण आज छाती 56 इंचाचे झाले, 3 पोलीस झालेत घरामध्ये. सोपी गोष्ट नाहीये. कारण चांगली संतती निर्माण व्हायला किंवा यशस्वी लेकरं निघायला हे पूर्वजन्मीचं संचित काहीतरी पुण्य आवश्यक असते, आणि जे निवड झाले त्यांच्या मायबापानं आजी आजोबानं मागच्या 4-5 पिढ्यांनी काहीतरी पुण्य केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या नशिबी हे यश आलेलं आहे. आता तुम्ही पोलीस झाले, तुमची निवड झाली. मी सर्वप्रथम तुमचं पोलीस दलामध्ये किंवा पोलीस विभागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. कारण तुम्ही असा पेशा निवडलेला आहे पोलीस. आता तुम्हाला कधीच वाटतं आता सगळं संपलं, पोलीस झालो आम्ही, आता काय ताण नाही. परंतु खरी मजा आता आहे. पोलीस झाल्यानंतर आपलं आयुष्य हे खूप बदलतं. आता तुम्ही पहिल्यासारखे जेव्हा तुम्ही युनिफॉर्म घालता का, त्यावेळेस तुम्हाला पहिल्यासारखं इतरांसारखं वागता येत नाही. तिथं उभं राहून टाळ्या वाजवता येत नाही, शिट्ट्या वाजवता येत नाही. शिट्ट्या वाजवणाऱ्यावर लक्ष ठेवावं लागतं. आता ही तुमची जबाबदारी वाढलेली, मायबापाची ही जबाबदारी वाढ. परंतु आता विसरून जायचं की ते आपल्या सुख दुःखाच्या वेळी आपल्या मध्ये सहभागी होईलच किंवा नाही. कारण स्वतःच्या कुटुंबापेक्षा दुसऱ्याचं दुःख कमी करण्यासाठी आपल्याला कायम पळावं लागतं. आपलं घर उघड्यावर राहिलं तरी चालेल, परंतु लोकांच्या घराचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्याला नाईट ड्युटीमध्ये असते. हे काम आपल्याला करायचंय. आपल्या घरी आपल्या कुटुंबातला व्यक्ती आजारी असताना जरी नाही जाता आलं तरी एखादा ऍक्सिडेंट झाल्यावर त्याला घेऊन आपल्याला दवाखान्यात जावं लागत असतं. शेवटपर्यंत त्याच्यासोबत थांबावं लागत असतं. ह्या गोष्टी आपल्याला कळायच्या. त्यामुळे आपण आता स्वीकारायचंय, आई वडिलांनी स्वीकारायचंय की आता आपलं पोरग पोलीस झाले म्हणजे आपल्याला त्याच्या पाठीशी उभं राहायचंय. माझं गाव इथून 2 तासाच्या अंतरावर आहे. 4 महिने झाले घरी गेलो मी. म्हणजे या गोष्टी या पोलीस दलामध्ये आल्यानंतर आपल्याला स्वीकारावं लागते. परंतु एक आनंद असतो, कामाचा आनंद असतो. आपल्याला खूप काही करता येतं आणि ते करण्याचं आपण करायचं. आपण पोलीस झालोय. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जरी पोलीस झालो असलो तरी पोलीस हा एक माणूस असतो. आपल्याला माणूस आपल्यातला हा जिवंत ठेवायचा आहे. आणि जेव्हा पोलिसातला माणूस आणि माणसातला पोलीस जिवंत असतो का, तेव्हा हा देश हा पृथ्वीवरला स्वर्ग झाल्याशिवाय राहायचा नाही. त्यामुळं एखादा वृक्ष जेवढा उंच वाढतो का, त्याच्यापेक्षा जास्त त्याची मुळं खाली गेली पाहिजेत, तेव्हा तो वृक्ष शाबीत राहतो, नाही तो उन्मळून पडत असतो. त्यामुळं आपण आता यश मिळवलंय, ते यश टिकवायचं असेल तर आपले पाय हे जमिनीवर राहिले पाहिजेत. कुटुंबियाने मी लक्षात घ्यायचं की आपलं पोरग हे यशस्वी झालंय, हे आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, समाजाचे आशीर्वाद आहेत म्हणून झाले. त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. परंतु कुठंतरी आपण या गोष्टी की आपला मुलगा पोलीस आहे म्हणून आपण असं अहंभाव कधी बाळगायचा नाही. आपण उलट
आपण आतापर्यंत जो कष्ट घेतलेला आहे, आपण आतापर्यंत जेवढं वाकून चालत होतो त्याच्याही पेक्षा जास्त आपण शीलतेनं विनयतेनं वागलं पाहिजे. आणि नवीन भावी पोलिसांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो की आपण या क्षेत्रामध्ये आला तिथं काम करण्याची खूप संधी आहे. 24 तास काम केलं तरी ते कमी पडतंय. मग आपण एक चांगलं काम करावं, यशस्वी व्हावं आणि पोलीस दलासाठी आपण एक आदर्श निर्माण करावा असे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. बोलणारे मान्यवर खूप आहेत, आमचे शाहीर आहेत, कवी आहेत, कीर्तनकार महाराज आहेत, हे सर्वजण बोलणार आहेत. आणि जे बसणार आहेत त्यांनी आपल्याला जर नंतर स्टेजवर इथं यायचं असेल तर तिथं बसून आपण व्यवस्थित ऐकलं पाहिजे. ते पवन अकादमी की एक जागी है, हमारा पिक्चर अभी बाकी है, ये पवन अकादमी है. अरे इस करने के लिए क्या करना पड़ता है, सुन लो भाई, क्या करना पड़ता है, उसको पालने पालक और गुरु एक ठिकाणी आले पाहिजे. मी या छतावर उडी मारू शकतो. माझे लेकर आणि बाप आणि गुरुजी जर सोबत आले असेल तर डोंगरच्या पलीकडे पडणं काहीच अवघड नाही रे बाबांनो, काहीच अवघड नाही. आणि तुम्हाला याच्यासाठी सांगतो, एवढे विद्यार्थी फक्त वर हात करा आणि त्यांना मी 101 रुपये बक्षीस देतो. 20 एकरचा विद्यार्थी पोलीस झालेला दाखवा, डॉक्टरचा पोलीस झालेला दाखवा, मोठा मालदाराची औलाद पोलीस झालेली दाखवा, सीमेवर कोण धावतो हे दाखवा. तो फक्त 2 एकर धनी धावतो, 2 एकरचा धनी. कुठला विद्यार्थी दाखवा, 20 एकरवाला दाखवा. जो गरीबाचा लेकरू आहे तो पोलीस बनू शकतो. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ठेव तू आदर्श, ठेव तू छत्रपती शिवरायाचा. उठ नव्यान ध्यास घे दिव्य शक्तीचा, उठ नव्यान ध्यास घे दिव्य शक्तीचा. ओ तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे नैराश्य सोड, घाल दुःखावरी वार. अरे झोपलेला उठ तू, अरे झोपलेला उठ तू. ध्येय नजर ठेव तू, पाठलाग कर वादळाचा. उठ नव्यान ध्यास घे दिव्य शक्तीचा, उठ नव्यान ध्यास घे दिव्य शक्तीचा. असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते, फक्त त्याला कारण अभ्यासाचं असणं आवश्यक आहे. मित्रांनो, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आम्ही एकदा संकल्प आणि त्या संकल्पाचा निश्चय केला का यश आम्हाला निश्चित प्राप्त होत असतं. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या समोर हे सर्व बसलेले विद्यार्थी जण आहेत की ज्यांनी यश संपादन केलेलं आहे. आणि माझ्या समोर वर बसलेले काही विद्यार्थी आहेत, ते सुद्धा यश संपादन करणार आहेत. पवन करिअर अकॅडमीचा असणारा जो इतिहास आहे त्याचा मी साक्षीदार आहे विद्यार्थ्यांनो. अत्यंत संघर्ष आहे पवन करिअर अकॅडमीचा, जगताप सरांचा, शिकारी सरांचा आणि त्यांच्या असणाऱ्या टीमचा. मी घनसांगवी पोलीस स्टेशनला होतो आणि पवन करिअर अकॅडमीची जी सुरुवात आहे ती 2016-17च्या दरम्यान घनसांगवी या ठिकाणी झाली. घनसांगवीला असताना सर्वात अगोदर पवन करिअर अकॅडमीला एकूण 30 विद्यार्थी होते. 30च्या नंतर 35 झाले, 35च्या नंतर 25 वर आले, 25च्या नंतर 20 वर आले, 20च्या नंतर 15 वर आले आणि 15च्या नंतर 10 वर आणि 10 वरच्या नंतर 5 वर आले, 5 वर. म्हणजे जगताप सर आणि शिकारे सर हे 5 विद्यार्थ्याला शिकवत होते. आज 450 विद्यार्थ्यांना ते जेवढे निष्ठेनं शिकवतात तेवढेच ते 5 विद्यार्थ्यांना निष्ठेनं शिकवत होते आणि तेच त्याच्या पाठीमागचं यशाचं कारण आहे. बसले आमचे जे कोरडे माऊली आहेत ना, मुंबई पोलीस मध्ये लागले, ते एक विद्यार्थी आहेत. आणि मला वाटतं आपले आकाश एक आहेत, आकाश वाघमारे, सध्या रायगडला आहेत, की आले नाही वाटतं. म्हणजे जेवढे सत्कार ज्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त अनेक असे विद्यार्थी पण आहेत.
तर याच्या पाठीमागं मला ह्या अकॅडमी सोबत स्पर्धा करायची, त्या अकॅडमी सोबत स्पर्धा करायची असा भाव शिकारे सरचा आणि जगताप सरांचा मला दिसून आलेला नाहीये. तर विद्यार्थ्याविषयी असणारा अंतःकरणामध्ये प्रामाणिक भाव, माझा प्रत्येक विद्यार्थी हा मला समान आहे आणि तो या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी आलेला आहे, स्वतःच्या असणाऱ्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आलेला आहे. म्हणून त्याचं ध्येय पूर्णत्वात जावं यासाठी मी परिपूर्ण 100% कसं योगदान देईल, ती योगदान देण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते जगताप सरांनी, शिगारे सरांनी आणि त्यांच्या सर्व असणाऱ्या स्टाफनं, त्यांच्या सर्व असणाऱ्या शिक्षक वृंदांनी केलेले आहेत. म्हणून खरोखर आज ही पवन करिअर अकॅडमी महाराष्ट्राच्या लेवलवर आज उच्च स्थानावर पोहोचलेली आहे. संभाजीनगरला सुद्धा 450-500 विद्यार्थी नसतात तर ते अंबड सारख्या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी पवन करिअर अकॅडमी मध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. आज मी पाहिलं शेकडो असणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी पवन करिअर अकॅडमी मध्ये राहून स्वतःचं असणारे जे यश आहे ते संपादन केलेलं आहे. आणि म्हणून मी सर्वांना या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद देतो. या ठिकाणी ज्यांनी गव्हर्नमेंट जॉब मिळवलेला आहे, मग पोलीस असेल, आर्मी असेल, जे असेल तो असेल, खरोखर माझ्या समोर बसलेले जे आहेत खरोखर भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला सरकारी नोकरी मिळालेली आहे. त्या भाग्याचं एक कारण सांगतो विद्यार्थ्यांनो, मी सुद्धा एक सरकारी नोकर आहे, 18 वर्ष माझी नोकरी झालेली आहे, की सरकारी नोकरी सारखी चांगली नोकरी इतर कोणतीच नाहीये. म्हणजे जर तुम्ही इंजिनियर झालात, जर तुम्ही मोठे पुढे सायंटिस्ट झालात तर तुम्हाला एका कॉम्प्युटर सोबत किंवा एखाद्या मशिनी सोबत मैत्री करावी लागणार आहे. भलेही तुम्हाला 1 कोटी रुपये पॅकेज मिळेल त्या ठिकाणी, पण गव्हर्नमेंट सर्व्हिस एक अशी सर्व्हिस आहे की तिथं तुम्हाला जनतेची आणि देशाची सेवा करण्याची जी संधी ती प्राप्त होते, लोकांची अश्रू पुसवण्याची संधी प्राप्त होते. लक्ष द्या, तुम्हाला काय करायचंय? लोकांची अश्रू पुसायचे, जनतेची अंतःकरणातून सेवा करायची. ज्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही काम करणार आहात त्या डिपार्टमेंटची असणारी जी मान आहे ती मोठ्या गर्वानं उंचावेल यासाठी तुम्हाला काम करायचंय. आणि हे काम अंतःकरणातून करायचंय, कोणताही विचार करायचा नाही. बाकी तुमचा असणाऱ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सरकार तुम्हाला पगार देणार आहे. ही संधी फक्त सरकारी नोकरीमध्ये आहे. तुम्ही देव होऊ शकता एवढं सामर्थ्य गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या जॉबमध्ये आहे. कोणताही असो, तो व्यक्ती कलेक्टर असो, तो व्यक्ती क्लास 2 असो, तो व्यक्ती SP असो, PSI असो, कॉन्स्टेबल असो किंवा शिपाई असो किंवा स्वीपर असो, प्रत्येकाला ही असणारी संधी आहे. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला खूप मोठ्या शुभेच्छा. पण एक गोष्ट या ठिकाणी निश्चित सांगतो, माझ्यासमोर शेकडो असणारे विद्यार्थी आता पवन करिअर अकॅडमी मध्ये त्यांनी यश संपादन केलेलं, त्यांच्यासाठी एक निश्चित सांगतो, आदरणीय धाकणे सरांनी ते मनोगत त्यांचं व्यक्त केलेलं आहे. तुमच्या यशाच्या पाठीमागे तुमचे गुरुजी आहेत, तुमचे ग्रंथ आहेत, तुमचे आदर्श महापुरुष आहेत आणि तुमचे आई वडील आहेत. आयुष्यात आई वडिलांना विसरायचं नाहीये. आता तुम्ही तिथे गेल्यानंतर 1-2 वर्षामध्ये ट्रेनिंग करून येता, तुमचं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर एखादी असणारी स्त्री तुमच्या घरामध्ये येईल, त्यावेळेस तुमच्या आई वडिलांना तुमच्याकडे यावं ही अपेक्षा त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. त्या अर्थ खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या जीवनात यश निर्माण केलेलं आहे. नाहीतर आई वडिलांनी तुमच्याकडे यावं आणि 2 दिवसानंतर त्यांना असं वाटावं अरे बात मला इथं राहण्याची इच्छा नाहीये. तर असा जो भाव आहे, अशी जी कृती आहे ती तुमच्याकडून, असं जे वर्तन आहे तुमच्याकडून होऊ देऊ नका. कारण आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत, मेहनत केलेली आहे, तुम्हीही स्वतः कष्ट केले आहेत, पण आई वडिलांनी आनंद केलेले आहेत त्यांना ध्यानात ठेवा. थोडस त्यांचे कष्ट प्रतिपादन करतो. बाप कष्टाचा काबाडी, ऐका रे, ऊस मळ्यात फिरतो या, हर तू थांब गड्यात, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. वर बसलेले असणारे जे विद्यार्थी त्यांनाही सांगेल, आई आणि वडिलांचं स्वप्न आहे, आई आणि वडिलांचं स्वप्न आहे. माझा असणारा जो मुलगा आहे तो आज पवन करिअर अकॅडमी मध्ये शिक्षण घेतोय, या कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय, या कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय. तो काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे. म्हणून आई वडिलांचा चेहरा नेहमी डोळ्यासमोर ठेवायचा विद्यार्थ्यांना. वाईट व्यसनाला लागायचं नाही, चुकीचा मार्ग स्वीकारायचा नाहीये. जे आपल्याला करायचंय ना त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, यश निश्चित मिळणार आहे. शेवटी
या ठिकाणी मी खूप अभिनंदन करतो आणि आपले चुंगडे मामा झाले, सर झाले, तर एक कसं आहे, शेर तभी शिकार करताय जब भूका होता है, तसं प्रतिकूल परिस्थितीमध्येच तुम्ही काहीतरी बदल घडू शकतात. परिस्थिती अनुकूल असली तर कोणीच काही बदल घडू शकत नाही. तर इथं जे भरती होत आहे त्यांची परिस्थिती नक्कीच ही प्रतिकूल होती. त्यांनी त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आज हे यश संपादन केलेलं आहे. आणि सर्वात प्रथम मी पवन करिअर अकॅडमीचे सर जगताप सर आणि शिकारे सर यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं. त्यांनी आज अंबड शहराला एक मोठं शिक्षण हब, एक अकॅडमीचं मोठं हब बनवलंय. त्यांच्या माध्यमातून इथं बरेच मुलं तयार होत आहेत. जसं सगळे नवीन मुलं बघून सगळे 19, 20, 22 वर्षाचे हे नया हिंदुस्थान आहे असं वाटतंय. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या तुमच्या काळामध्ये तुमच्या हातून देशाची सेवा घडो, तुमच्या हातून तुमच्या आई वडिलांची सेवा घडो. मी एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, शाहू फुले आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आपल्या अंगीभूत असलेल्या ज्ञानकुंभातील शिक्षण, शिस्त, कौशल्य आणि मूल्य शिक्षणाची बीजे या समाजामध्ये असलेल्या आम्हासारख्या कोवळ्या मनावर रोजून एक सुसंस्कृत आणि सजग नागरिकांची पिढी घडवणाऱ्या उपस्थित सर्व आणि या पवन करिअर अकॅडमीच्या तिन्ही शिकारे सर असतील, जगताप सर असतील आणि मला आमंत्रित केलेले आमचे रवी सर असतील, या तिन्ही मान्यवरांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. कारण आपण या यशस्वी गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलाय. यांना तर आपण पाठबळ देतोय, यांना शुभेच्छा सदिच्छा देतोय, पण त्यांचं विशेष म्हणणं असं होतं की आपण या परीक्षेतून होईना, या भरतीतून होईना, खचलेल्या मनाला आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा, म्हणून या संदेश देण्यासाठी उपस्थित सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनी आपण आपल्या वेदना मांडलेल्याच आहेत. प्रत्येक जण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतोय, पण प्रत्येकच जण पोलीस होईल असंही नसतं मित्र, म्हणजे असंही नसतं मित्रांनो. कोणी एखाद्या विशेष क्षेत्रामध्ये चांगल्या नाविन्यानं प्रावीण्य मिळू शकतं, कोणी असेल पोलीसमध्ये प्रावीण्य मिळू शकतंय. असं काही नाही की पोलीस न झाल्यामुळे आपण खचून जावं. प्रत्येक गोष्टी मागे जेवढं आपल्या कष्टाचं प्रामाणिकपणेचं फळ असेल तेवढंच फळ आपल्या जिद्दीचं आणि आपल्या आईवडिलाचं किंवा आपल्या आईवडिलांसाठी कष्ट, संघर्ष आणि सगळ्याच गोष्टी यामध्ये असतात. आणि काही वेळा नशिबावरही अवलंबून राहावं लागतं, बऱ्याच गोष्टी नशिबावरही ठेवाव्या लागतात. अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा जेव्हा यश मिळत नाही त्यावेळी माणसं खचून जातात आणि खचून गेलेल्या मनाला एक ऊब देण्याचं कार्य कोणीतरी करत असतो. आणि तो ऊब देणारा, रस्ता दाखवणारा, तो मेन महत्वाचा माणूस आपल्याला भेटणं गरजेचं असतं. आणि तो माणूस आपल्याला अशा प्रकारच्या या कार्यक्रमाच्या आणि अशा प्रकारच्या गुणवंतांच्या म्हणजे सत्कारामुळे असेल आणि त्यांच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो. म्हणून जीवन जगत असताना माणसाने प्रत्येक गोष्टीचं स्वप्न बघावं, पण स्वप्न म्हणजे बघत असताना प्रत्येक स्वप्नामागे आपलं जे काय असेल ध्येय, कष्ट आणि प्रामाणिकपणा सुद्धा तेवढाच साफ आणि स्पष्ट ठेवला पाहिजे.